Students, in the last lecture, we have seen what is potential difference, what are free electrons. Free electrons are present in metallic conductor, and the electrons which are loosely electrons in the last orbit which are loosely bounded with the nucleus, those are called as free electrons, and these free electrons are responsible for the flow of current through the metallic conductor. We have also seen how current flows through a conducting wire. We have seen what is electric current. Formula for potential difference: V is equal to W upon Q. Then formula for electric current: I is equal to Q upon T. We have seen the SI unit of potential difference, and SI unit of potential difference is volt. SI unit of electric current is ampere, that we have seen in the last lecture. We will see this sum here, solved example. I have told you to solve this sum. So what is given in the sum? What is the sum? A current of 0.4 ampere flows through a conductor of 5 flows flows through a conductor for 5 minutes. A current flows through conductor, and currentची मॅग्नेट्यूड किती आहे 0.5 एम्पियर, अँड इट फ्लोज फॉर 5 minutes. हाऊ मच चार्ज वूड हॅव पास्ड थ्रू द कंडक्टर. आता करंट फ्लो होतात ना, किती चार्ज फ्लो झाला हे फाइंड करायचं आहे. आयची व्हॅल्यू लिहा, किती दिलेलं आहे, टाईम दिलेला आहे, टी इज इक्वल टू स्मॉल टी इज इक्वल टू 5 minutes. कन्व्हर्ट द मिनिट्स इंटू सेकंड्स. 1 minute इज इक्वल टू 60 seconds. देअरफॉर 5 into 60 इज इक्वल टू 300 seconds. मग फॉर्म्युला, विच फॉर्म्युला यू विल यूज? वी नो द फॉर्म्युला फॉर करंट. करंट इज इक्वल टू आय इज इक्वल टू काय आहे, क्यू अपॉन टी. देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, आय टी. क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. पुट व्हॅल्यूज ऑफ करंट अँड टाईम. 0.4 एम्पियर इंटू 300 seconds, दॅट इज 120. 3 4 जा 12, आणि काय देणार आहात, याच्यावरती 2 झिरोज, डेसिमल पॉईंट दिल्यावरती 1 जाणार आहे, म्हणून 120 कुलम एवढा चार्ज काय होणार आहे, पास होणार आहे. नाव वी विल सी द नेक्स्ट, अँड दॅट इज नेक्स्ट क्वांटिटी इन electricity, and that is resistance, which is the next quantity. First quantity in electric current for electricity is potential difference, electric current. Now we will see the resistance and Ohm's law. आता पहिल्यांदा ओहम्स लॉ हा काय आहे, तर द रिलेशन, ओहम्स लॉ आपल्याला काय देतो, तर इट गिव्स द रिलेशन बिटवीन द करंट फ्लोईंग थ्रू द वायर. Current flowing through the wire, current is represented by I, and the potential difference across its ends, potential difference is denoted by V, can be obtained from the law that was given by जर्मन सायंटिस्ट जॉर्ज सायमन ओहम. त्यानं दिलेल्या लॉवरून आपल्याला ओहम्स लॉ काय, रिलेशन बिटवीन करंट थ्रू द कंडक्टर अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर हे रिलेशन सांगता येतं. आता तो लॉ काय आहे, तर इफ द फिजिकल, दिस इज द लॉ, इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, the current flowing through the conductor is directly proportional to the potential difference between the two ends of conductor. This is Ohm's law. आता Ohm's law तुम्हाला स्टेट द ओहम्स लॉ म्हटल्यानंतर काय सांगणार आहात, इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. नाव व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर? फिजिकल स्टेटमध्ये कोणते फॅक्टर्स इन्क्लूड होणार आहेत, तर त्या कंडक्टरचं मटेरियल कोणतं आहे, त्या कंडक्टरची लेंथ किती आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे. काल मी तुम्हाला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय सांगितलं, तर म्हणजेच त्या वायर जी आहे, कंडक्टिंग मेटॅलिक वायर जी आहे, त्याची थिकनेस किती आहे, म्हणजेच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे जे आहेत, त्याचबरोबर टेम्परेचर, हे सगळं कशामध्ये येणार आहेत, तर फिजिकल कंडिशनमध्ये इन्क्लूड होणार आहेत. फिजिकल स्टेट हे असणार आहेत कंडक्टरच्या, आणि ह्या जर कॉन्स्टंट ठेवल्या, म्हणजे मटेरियल ऑफ कंडक्टर कॉन्स्टंट ठेवलं, लेंथ ऑफ कंडक्टर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल
एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स. म्हणजे त्यावेळेला करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स. म्हणून इथं हे काय आहे, स्टेटमेंट लिहिलेलं आहे, करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. आता काय केलेलं आहे बघा, नेक्स्ट स्टेपला ही प्रपोर्शनॅलिटीची सिम्बॉल काढून इक्वल टू साईन घालायच्या वेळेला एका कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं, आय इज इक्वल टू के व्ही, आणि या केला काय म्हटले, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. देअरफॉर केला ट्रान्सफर केलं तर व्ही इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, 1/k इंटू आय, किंवा आय इंटू 1/k इज इक्वल टू व्ही. आणि हा 1/k कशाला रिप्लेस केलेला आहे, कॅपिटल आर. 1/k इज रिप्लेस्ड बाय कॅपिटल आर, आणि दॅट इज रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. Therefore, I into R is equal to V, hence V is equal to IR, or R is equal to V upon I. This is the Ohm's law. म्हणजे काय आहे, when the physical states remains constant, when the physical state of conductor remains constant, then the current flowing through the conductor is directly proportional to the potential difference. म्हणून तुम्हाला state the law and derive the ओहम्स लॉ असा क्वेश्चन विचारला जातो. स्टेट अँड डिराईव्ह द ओहम्स लॉ. डिराईव्ह म्हणजे काय करायचं आहे, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाईंड करायचं आहे. मग ते काढण्यासाठी काय लिहायचं आहे, इफ आय इज द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर विच इज हॅविंग पोटेन्शियल डिफरन्स व्ही. व्ही हे पोटेन्शियल डिफरन्स असेल आणि आय एवढा करंट जर फ्लो होत असेल तर if the physical states of conductor remains constant, this current I flowing through the conductor is directly proportional to potential difference. It is directly proportional to potential difference across the conductor. हे ओहम्स लॉचं स्टेटमेंट झालं. मग आय इज इक्वल टू साईन घालायची, प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून इक्वल टू साईन घातली तर या व्हीला एका कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं, के इंटू व्ही. नंतर ह्या केला ट्रान्सफर केलं तर काय येणार आहे, आय इंटू 1/k इज इक्वल टू व्ही. आणि 1/k म्हणजेच काय लिहिलेलं आहे, वेर इथं काय असणार आहे, वेर के इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. के काय असणार आहे, एक कॉन्स्टंट असणार आहे. मग के इज कॉन्स्टंट असेल त्यावेळेला, आणि तो के काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आता 1/k म्हणजेच काय लिहिलेलं आहे आता, राईट, 1/k इज इक्वल टू आर. देअरफोर आता हा 1/k जो आहे इज इक्वल टू काय लिहायचं आहे, आर. 1/k इज इक्वल टू आर, आणि आरलाच काय म्हटलेलं आहे, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. आर इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. आता आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे काय आहे कंडक्टरचा ते सुद्धा पुढं बघायचं आहे. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर हे लिहिलं. देअरफोर आय इंटू 1/k इज इक्वल टू आर, म्हणून या 1/k साठी काय लिहिता येणार आहे, आर. म्हणून तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे बघा, आय इंटू आर इज इक्वल टू व्ही. देअरफोर व्ही इज इक्वल टू आय आर, हे एक इक्वेशन मिळालं. व्ही इज इक्वल टू आय आर हे ओहम्स लॉचं इक्वेशन येणार आहे. आता याच्यामधून तुम्ही जर आयची व्हॅल्यू काढायची झाली तर काय लिहिता येणार आहे, आय इज इक्वल टू तुम्हाला लिहिता येणार आहे व्ही अपॉन आर. आणि आर इज इक्वल टू जर लिहायचं झालं तर काय लिहिता येईल, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आणि हे फॉर्म्युला कशाचा आहे, रेजिस्टन्सचा आहे. रेजिस्टन्स इज इक्वल टू काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट. त्याचबरोबर आपल्याला व्ही इज इक्वल टू काय आलेलं आहे, आय आर. हा फॉर्म्युला हे काय आहे, दिस इज नोन ॲज ओहम्स लॉ. याला काय म्हटलेलं आहे, ओहम्स लॉ. या आरला काय आहे, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, आणि रेजिस्टन्स ऑफ कंडक्टरचा SI युनिट जे आहे ते SI युनिट काय असणार आहे, तर SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज वोल्ट. SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स काय आहे,
वोल्ट, व्हीनच डिनोट केलं जातं ते. आणि करंटचा SI युनिट काय आहे? ॲम्पियर. करंटचा SI युनिट काय आहे? ॲम्पियर. म्हणून वोल्ट अपॉन ॲम्पियर किंवा वोल्ट पर ॲम्पियर यालाच काय म्हटलेलं आहे? ओहम. वोल्ट पर ॲम्पियर म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे? ओहम. आणि हा ओहमचा काय आहे? सिम्बॉल. इट इज कॉल्ड ॲज ओहम. आणि हा काय आहे? ओहमचा सिम्बॉल. म्हणून SI युनिट ऑफ रेझिस्टन्स काय असणार आहे? ओहम. म्हणून 1 वोल्ट अपॉन 1 ॲम्पियर इज इक्वल टू काय मिळणार आहे? 1 ओहम. आता तुम्हाला 1 ओहमची डेफिनेशन काय असणार आहे? 1 ओहमची डेफिनेशन किंवा रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम केव्हा म्हणता येणार आहे? तर इफ 1 ॲम्पियर करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर, 1 ampere current flows through the conductor when 1 volt potential difference is applied between its end. जर कंडक्टरच्या 2 एंड्सला 1 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स एवढा पोटेन्शियल डिफरन्स 1 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला असेल, त्यावेळेला करंटमधून फ्लो होणारा करंट जर 1 ॲम्पियर असेल तर त्यावेळेला तयार होणारा रेझिस्टन्स जो असणार आहे त्याला काय म्हटलेलं आहे? 1 ओहम. देन द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 1 ओहम. म्हणजे तुम्हाला आता कोणाची डेफिनेशन इथं लिहायला येणार आहे? इथं आहे हा ओहम्स लॉ. इथं काय आहे? ओहम्स लॉचं डेरिवेशन कसं काढायचं ते सांगितलेलं आहे. SI युनिट ऑफ रेझिस्टन्स काय आहे? ओहम. त्याचा सिम्बॉल लक्षात घ्या. आणि आता डेफिनेशन कोणाची लिहायला येणार आहे? रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम. 1 ओहम रेझिस्टन्स केव्हा कशाला म्हणायचं आहे? इफ 1 ॲम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर वेन 1 volt potential difference is applied between its end, then the resistance of conductor is 1 ohm. आता रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी जी कंडक्टरची आहे ती कशी तयार किंवा कशामुळे येते ते बघूयात. आता रेझिस्टन्स या शब्दाचा अर्थ काय? रेझिस्टन्स म्हणजे विरोध करणं. एखाद्या फ्लोला काय करणार? विरोध करणं त्याला म्हटलेलं आहे रेझिस्टन्स. मग आता रेझिस्टन्स ही जी इलेक्ट्रिसिटीमधली क्वांटिटी आहे ती म्हणजे काय आहे ते बघूयात. आता रेझिस्टन्स आणि त्याच्यानंतर काय बघायचं आहे? रेझिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर. कंडक्टर्सच्या या 2 प्रॉपर्टीज आहेत. वन इज रेझिस्टन्स अँड द अदर इज रेझिस्टिव्हिटी. आता रेझिस्टन्स म्हणजे काय आहे? तर रेझिस्टन्स इज इक्वल टू V/I. हे तुम्ही बघितलं. आता याच्यामध्ये रेझिस्टन्स कसा तयार होतो? काय असतो रेझिस्टन्स? आता कंडक्टरमधून ज्या वेळेला इफ अ पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस द एंड्स ऑफ कंडक्टर, what happens? The free electrons in the conductor which are at random motion, they move in one direction, that is they move in फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल किंवा लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. आता हे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असताना काय होणार आहे? हाऊ करंट इज जनरेटेड इन अ कंडक्टर तुम्ही बघितलं काल कसा तयार होतो करंट. मग आता ते करंट इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असताना काय होणार आहे? तर इथं तुम्ही बघितलं इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असताना पहिल्यांदा ते रँडम मोशनमध्ये असणार आहेत. मग ज्या वेळेला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय होणार आहे त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. आता ज्या वेळेला ॲटममधून एक इलेक्ट्रॉन दिला जातो त्यावेळेस त्या ॲटमचं कन्व्हर्शन आयॉन्समध्ये होतं. मेटल आयन्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड. आयॉन्स म्हणजे काय हे तुम्ही नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघाल. याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला लक्षात येईल, पुढच्या 1-2 चॅप्टर्समध्ये. मग हा जो मेटलिक कंडक्टर आहे त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे? त्याच्यामध्ये त्या मेटलचे ॲटम्स प्रेझेंट असतील ॲज वेल ॲज आयॉन्स पण प्रेझेंट असणार आहेत. मग हे इलेक्ट्रॉन ज्या वेळेला मूव्ह होत असतात त्यावेळेस ते त्या मेटलच्या ॲटम्सवर आणि आयॉन्सवरती काय होतात? ऑब्स्ट्रक्ट होतात, कोलाईड होतात, येऊन आदळतात. मग आदळल्यामुळं किंवा ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळं किंवा कोलिजन झाल्यामुळं काय होणार आहे? त्यांच्या पाथ जो आहे, मोशनचा जो पाथ आहे त्याला एक ऑब्स्ट्रक्शन येणार आहे. म्हणजे त्यांना ऑब्स्ट्रक्शन म्हणजेच काय? अपोज होणार आहे, त्यांच्या मोशनला अपोज होणार आहे. आणि इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अपोजिशन झालं की करंटला सुद्धा काय होणार आहे? अपोज होणार आहे. आणि ही जी अपोजिशनची प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हटलेलं आहे? रेझिस्टन्स. त्याला काय म्हटलं आहे? रेझिस्टन्स. आणि ह्या कंडक्टरची
रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी आहे. मग आता देअर आर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर. दे आर कॉन्स्टंटली इन रँडम मोशन. When a potential difference is applied between two ends of conductor, these electrons starts moving from the end at lower potential to the end at higher potential. This directional motion of electrons causes the flow of current. ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत लोअर पोटेन्शियलपासून हायर पोटेन्शियलकडे, त्याच वेळेला कंडक्टरमध्ये करंट जनरेट होणार आहे. म्हणजेच मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्सची मोशन जर झाली तर करंट फ्लो होणार आहे. आता मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स स्ट्राइक्स ऑन ॲटम्स अँड आयन्स विच लाय अलॉंग देअर पाथ. त्यांच्या पाथमध्ये येणाऱ्या ॲटम आणि आयन्सवरती ते काय होणार आहेत, स्ट्राईक होणार आहेत, कोलाईड होणार आहेत, आदळणार आहेत. सच कोलिजन्स कॉजेस हँडरन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. हँडरन्स म्हणजेच काय, अपोजिशन, अडथळा आणणं, त्याला म्हटलं आहे हँडरन्स. मग सच कोलिजन कॉजेस हँडरन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड अपोज द करंट. इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अडथळा निर्माण झाला की करंटलासुद्धा काय होणार आहे, करंटसुद्धा अपोज होणार आहे. मग दिस हँडरन्स इज कॉल्ड द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. मग आता रेझिस्टन्सची डेफिनेशन लिहिताना काय लिहायचं आहे, तर व्हॉट इज रेझिस्टन्स. मग रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी कुणाची असणार आहे, कंडक्टरची असणार आहे. मग द प्रॉपर्टी ऑफ अ कंडक्टर ड्यू टू विच, कंडक्टरच्या प्रॉपर्टीमुळं काय होणार आहे, कुणाला अपोजिशन होणार आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. द प्रॉपर्टी ऑफ अ कंडक्टर ड्यू टू विच it oppose the flow of electric current through it is called as resistance. म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ अ कंडक्टर by which it oppose the flow of current is called as resistance of the conductor. आता कंडक्टर्स जे आहेत हे डिफरंट टाईप्स असणार आहेत. कॉपरचे असतील, ॲल्युमिनियम असेल. म्हणजे जसं मेटल चेंज झाला की त्याची रेझिस्टन्स हा सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता हा जो रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स म्हणजे इथं कशानं रिप्रेझेंट झालेला आहे, कॅपिटल आर. कॅपिटल आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आता हा रेझिस्टन्स जो आहे, अपोजिशन करण्याची क्षमता, आता त्याच्यामध्ये लेंथ ऑफ वायरवरती डिपेंडंट असणार आहे. रेझिस्टन्स डिपेंड्स अपॉन लेंथ ऑफ वायर आणि काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. लेंथ ऑफ वायर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवरती डिपेंडंट असणार आहे. मग आता तो लेंथ ऑफ वायरवर कसा डिपेंडंट असणार आहे, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर. वायरची लेंथ इन्क्रीज केली की रेझिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि लेंथ कमी केली, रिड्यूस केली तर रेझिस्टन्स कमी होणार आहे. रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे आणि ती कोणती आहे प्रॉपर्टी कंडक्टरची, रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, तर पहिल्यांदा ती रेझिस्टिव्हिटी काढायसाठी पहिल्यांदा आपल्याला काय माहिती असं काय करायचं आहे, तर रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर जो आहे तो रेझिस्टन्स हा काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टर. मग रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. आता कॅपिटल एल काय डिनोट करतो, लेंथ ऑफ कंडक्टर. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कशानं डिनोट होणार आहे, कॅपिटल एनं डिनोट होणार आहे. अँड रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. आता इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणून एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया हे कुठं लिहिलेलं आहे, डिनॉमिनेटरमध्ये लिहिलेलं आहे. आता दीज आर द टू स्टेटमेंट्स. रेझिस्टन्स is directly proportional to length and resistance is inversely proportional to area of क्रॉस सेक्शन. आणि जर हे दोन्ही स्टेटमेंट्स एकत्र लिहायचे झाले तर काय लिहिणार, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल अपॉन ए. डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल अपॉन ए.
हे लक्षात आलं आहे. आता याच्यामध्ये एल हा न्यूमरेटरला आहे म्हणून रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. ए डिनॉमिनेटरला आहे म्हणून कसं लिहिणार, कसं वाचणार आहात, रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता ही प्रोपोर्शनॅलिटीची सिम्बॉल जो आहे तो काढून तिथं कोणता सिम्बॉल द्यायचा आहे आपल्याला, इक्वल टू साईन द्यायची आहे. आणि इक्वल टू साईन देतो त्यावेळेस एका कॉन्स्टंटनं काय करतो आपण, एल अपॉन एला मल्टिप्लाय करतो. आणि आता हा कॉन्स्टंट म्हणजे काय आहे, तर हा कॉन्स्टंट हा स्मॉल पी सारखा दिसतो पण इट इज नॉट अ पी लेटर. त्याला पी म्हणायचं नाही आहे, तर तो काय आहे, रो असं म्हणायचं. हा जो लेटर आहे, हा जो सिम्बॉल आहे तो काय आहे, तर इट इज अ रो. आणि रो म्हणजे ग्रीक लेटर आहे, ग्रीक लेटरमधला स्मॉल आर त्याला म्हटलेला आहे रो. म्हणून हा रो आणि हा जो रो आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. रो इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. म्हणून रो जो आहे हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. इट इज कॉन्स्टंट ऑफ रो इज, हे उच्चार कसा करायचा आहे या सिम्बॉलचा, रो म्हणायचं आहे त्याला. आणि रो इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, कॉन्स्टंट of proportionality, constant of proportionality, and this constant of proportionality is called as resistivity. म्हणजेच या रोलाच काय म्हटलेलं आहे, रो इज कॉल्ड ॲज इज द रेझिस्टिव्हिटी, इज रेझिस्टिव्हिटी. बघा रेझिस्टन्स हा आर काय आहे, इथं आपण काय बघितलं, आर इज रेझिस्टन्स. आणि रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी कंडक्टरची आणि रेझिस्टिव्हिटी ही प्रॉपर्टी कंडक्टरची काय आहेत, ह्या दोन्ही डिफरंट क्वांटिटीज आहेत. आता रेझिस्टन्स जो आहे तो मटेरियलची लेंथ चेंज, कंडक्टरची लेंथ चेंज झाली, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज झाली की काय होणार आहे, चेंज करता येणार आहे. आता रेझिस्टिव्हिटी ही जी क्वांटिटी आहे, रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल, आता त्याचं तुम्हाला देअरफॉर रेझिस्टिव्हिटीसाठी रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू काय येणार आहे, इथं ए इंटू आर किंवा आर इंटू काय येणार आहे, ए अपॉन काय असेल, एल. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे, रेझिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज इक्वल टू रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर इंटू काय आहे, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर अपॉन काय आहे, तर एल. तुम्हाला क्वेश्चन्समध्ये काय केलं जातं, फाइंड द रेझिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर क्वेश्चन विचारला जातो, तर हा फॉर्म्युला किंवा डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर रेझिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर हा डिराईव्ह करण्यासाठी फॉर्म्युला विचारला जातो. त्यावेळेस आपल्याला हे डेरिव्हेशन लिहायला आलं पाहिजे. काय आहे, इफ आर इज द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर, एल इज लेंथ ऑफ कंडक्टर अँड ए इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर, देन फॉर ॲट अ गिवन टेम्परेचर काय लिहिता येणार आहे, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर, रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर हे. आणि देअरफॉर रेझिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए. मग ही प्रोपोर्शनॅलिटीची सिम्बॉल काढून इक्वल टू साईन द्यायची झाली तर एका कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं जातं आणि दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. सिम्बॉल काय आहे, रो, अँड इट इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी. म्हणून रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू काय येणार आहे, इट इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. आता रेझिस्टिव्हिटीचं युनिट जर बघायचं झालं, एस आय युनिट रेझिस्टिव्हिटीचं फाईंड करायचं झालं तर काय माहिती आहे आपल्याला, एस आय युनिट ऑफ रेझिस्टन्स. तुम्हाला क्वेश्चन आहे पुस्तकामध्ये, हाऊ यू विल प्रूव्ह द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी. मग रेझिस्टिव्हिटीचं युनिट कसं प्रूव्ह करायचं आहे, मग आपल्याला रेझिस्टन्सचं एस आय युनिट माहिती आहे. रेझिस्टन्सचं एस आय युनिट काय आहे, ओहम. एरियाचं एस आय युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. आणि लेंथचं एस आय युनिट काय आहे, मीटर. मग डिनॉमिनेटरचा एक मीटर या न्यूमरेटरच्या एका मीटरला कॅन्सल होईल आणि तुम्हाला काय मिळणार आहे, रेझिस्टिव्हिटीचं युनिट ओहम मीटर. ओहम मीटर इज द एस आय युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी.
कळलेलं आहे. ओहम मीटर इज SI युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी. मग आता रेझिस्टिव्हिटी ही काय असणार आहे, कंडक्टरची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी असणार आहे. SI युनिट त्याचं काय आहे, ओहम मीटर. इथं तुम्हाला डेरिवेशन दिलेलं आहे आणि इथे काही मटेरियल्सची रेझिस्टिव्हिटी दिली आहे. कॉपरची रेझिस्टिव्हिटी बघा 1.7 × 10⁻⁻8 ओहम मीटर. नायक्रोमची रेझिस्टिव्हिटी 1.1 × 10⁻⁻6 ओहम मीटर. डायमंडची रेझिस्टिव्हिटी 1.62 × 10⁻13 टू 1.62 × 10⁻18 ओहम मीटर. आता जर तुम्ही कॉपर, नायक्रोम आणि डायमंड यांच्या जर या सबस्टन्सेसच्या रेझिस्टिव्हिटी जर ऑब्झर्व केली तर याच्यामध्ये सगळ्यात कमी रेझिस्टिव्हिटी कशाची येते. सो हिअर यू सी सम रेझिस्टिव्हिटीज. आता इथं जर बघितलं कॉपरची रेझिस्टिव्हिटी, नायक्रोमची रेझिस्टिव्हिटी अँड डायमंडची रेझिस्टिव्हिटी जर तुम्ही बघितलीत व्हॅल्यूज तर त्याच्यावरून सर्वात कमी रेझिस्टिव्हिटी कोणाची दिसते तुम्हाला, तर सर्वात लिस्ट किंवा इथं दिलेल्यांपैकी द स्मॉलेस्ट रेझिस्टिव्हिटी कॉपर हॅव स्मॉलेस्ट रेझिस्टिव्हिटी अँड दॅट इज 1.7 × 10⁻⁻8. See the index of 10. Index of 10 is -8. For nichrome, the index of 10 is -6. So, -10 is smaller than 10⁻⁻6. 10⁻⁻8, this number is smaller than 10⁻⁻6. Copper is a metal, pure metal. Nichrome is not an element, it is an alloy. Nichrome is an alloy. आता जर तुम्ही इथं बघितलं आणि डायमंड हा काय आहे, तर डायमंड इज अ नॉन मेटल, इट इज ॲन इलेक्ट्रॉप ऑफ कार्बन. मग हा मेटल इथं काय आहे, एलॉय, आणि ह्या डायमंड इज ॲन इलेक्ट्रॉप ऑफ नॉन मेटल कार्बन. जर मेटलची आणि एलॉयज यांच्यामध्ये जर आपण रेझिस्टिव्हिटी बघितली तर रेझिस्टिव्हिटी ऑफ एलॉयज मिश्र धातू, मिश्रण जे आहे केलेलं, मिक्सचर जे आहे मेटल्स आणि नॉन मेटल, इथं नायक्रोम इज ॲन एलॉय ऑफ निकेल अँड क्रोमियम, त्यांचं तो काय आहे, एलॉय आहे. म्हणजे एलॉयची रेझिस्टिव्हिटी ही प्युअर मेटलच्या रेझिस्टिव्हिटीपेक्षा काय असते, ग्रेटर असते. आणि मेटलची, प्युअर मेटलची रेझिस्टिव्हिटी एलॉयपेक्षा काय असते, कमी असते. म्हणजे रेझिस्टिव्हिटी ज्याची कमी त्याच्यातून करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. आणि तो फ्लो होत असताना जास्त प्रमाणामध्ये हीट जनरेट होत नाही. एलॉयजमध्ये करंट फ्लो होत असताना ग्रेटर अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड. सो आता ह्या नायक्रोमचा यूज कुठे केला जात असतो, जे काही हीटिंग डिव्हायसेस आहेत, इलेक्ट्रिक आयर्न असेल, त्याच्यानंतर गिझर असेल, त्याच्या ज्या कॉईल्स असतात त्या कॉईल्स कॉपरच्या न बनता कशाच्या बनलेल्या असतात, नायक्रोम या एलॉयसच्या बनलेल्या असतात. आता ह्याच्यासाठी तुम्ही परत 10th शिकणार आहात. आता इथं तुम्ही रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायला येणार आहे तुम्हाला. रेझिस्टिव्हिटी SI युनिट आहे ओहम मीटर, आणि रेझिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल अँड डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट रेझिस्टिव्हिटी. मटेरियल चेंज झालं की रेझिस्टिव्हिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. पण त्याची कंडक्टर, समजा कंडक्टर जर आपण एका मेटलचा घेतला, मग त्याची लेंथ चेंज केली, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज केला, तरीसुद्धा रेझिस्टिव्हिटी चेंज होणार नाही, ती कॉन्स्टंट राहणार आहे. मग लेंथ चेंज केली, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज केलं तर कोण चेंज होणार आहे, तर रेझिस्टन्स रेझिस्टन्स चेंज होणार आहे. म्हणून रेझिस्टिव्हिटी ही बघितल्यानंतर पुढचा पार्ट आहे इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किट कशाला म्हणायचं आहे, तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, एक सर्किट दाखवलं आहे शेजारी. इलेक्ट्रिक सर्किट कशाला म्हटलेलं आहे, इलेक्ट्रिक सर्किट अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ सेल अँड अदर रेझिस्टन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटची डेफिनेशन, इट इज अ continuous path of electric current through conducting wires connected to the two ends of the cell and other resistances
इज कॉल्ड ॲन इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे काय असणार आहे, अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि हा इलेक्ट्रिक करंटचा पाथ कशा कंडक्टिंग वायर्स, आणि ह्या कंडक्टिंग वायर्स सेलला जॉईन झाल्यात, आणि सेलला जॉईन होत असताना इन बिटवीन काय आहेत, रेझिस्टन्स आहेत, व्हेरियस अदर रेझिस्टन्स पण जोडलेले आहेत. अ सर्किट इज डेसिपेटेड या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. दिस फिगर शोज हाऊ डिफरंट कंपोनंट्स आर टू बी कनेक्टेड इन द सर्किट. आता इथं कोणते कंपोनंट्स दाखवलेले आहेत, तर वन इज ॲमीटर, व्होल्टमीटर आणि रेझिस्टन्स. आणखीन काय आहे, हे एवढे 3 आहेत, आणि हा काय आहे, सेल. मग आणि हे सगळे डिफरंट इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आर कनेक्टेड टू ईच अदर बाय कंडक्टिंग वायर्स. आता हा सेल आहे, सेलला सिरीजमध्ये कोण जोडलेलं आहे, ॲमीटर. त्याचबरोबर ॲमीटरला सिरीजमध्ये रेझिस्टन्स हे जोडलेलं आहे. म्हणजे सेलला सिरीजमध्ये ॲमीटर, रेझिस्टन्स हे जोडलेलं आहे. आता इथं मेन काय दाखवायचं आहे तुम्हाला, ॲमीटरचा यूज. दिस कंपोनंट इज यूज टू मेजर द करंट थ्रू द सर्किट. सर्किटमधून जाणारा करंट किती ॲम्पियर आहे ते मेजर करण्यासाठी ॲमीटर जोडलेलं असतो. अँड ॲमीटर इज कनेक्टेड इन सिरीज. आता जर तुम्हाला कोणत्या तरी 2 पॉईंट्समधलं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं झालं, सर्किटमधल्या इन बिटवीन 2 पॉईंट्स यांच्यामधलं जर आता इथं या 2 पॉईंट्समध्ये कोणता कंपोनंट जोडलेला आहे, हा आहे रेझिस्टन्स. आणि त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते मेजर करायचं झालं, तर त्या रेझिस्टन्सला पॅरललमध्ये काय जोडला जातो, व्होल्टमीटर जोडला जातो. व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल. आणखीन आता रेझिस्टन्समधून फ्लो होणारा करंट जर आपल्याला मेजर करायचा झाला, तर रेझिस्टन्स आणखीन ॲमीटर हे सिरीजमध्ये जोडलं जातं. आणि रेझिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टमीटर मेजर करायचं झालं, तर व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल. तुम्हाला राईट डिफरन्स बिटवीन व्होल्टमीटर म्हणजे काय आणि ॲमीटर म्हणजे काय. व्होल्टमीटर काय करणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे. ॲमीटर काय मेजर करणार आहे, इलेक्ट्रिक करंट मेजर करणार आहे. असे हे एक इलेक्ट्रिकल सर्किट तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काही फिगर दाखवलेत, आणि यामध्ये काय केलेलं आहे, आता बघा, इन धिस फिगर ॲन ॲमीटर इज यूज टू मेजर करंट अँड व्होल्टमीटर इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 एंड्स ऑफ द रेझिस्टर. दिस इज अ रेझिस्टर. त्याच्यानंतर ॲज द व्होल्टमीटर हॅज व्हेरी हाय रेझिस्टन्स, ओनली व्हेरी स्मॉल करंट फ्लोज थ्रू इट. व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जो असतो तो हाय असतो, ॲमीटरचा रेझिस्टन्स कमी असतो. आता हा पण एक डिफरन्स आहे व्होल्टमीटर आणि ॲमीटरमध्ये. इथं तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दाखवलेली आहे.